खेळाडू कक्षात फक्त खेळाडू बसतील ही पुन्हा एकदा विनंती आहे कमिटीच्या वतीने. चला बॅटर पाठवा आता, कारण का सामन्याला आपण सुरुवात करतोय, मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. सामना सुरू होणं फार गरजेचं आहे, कारण का थोडंसं वातावरणात क्लायमेटमध्ये बदल होते, कारण का थंडगार हवा सुटलेला आहे. आणखीन 3 मॅच आहे आणि त्या इथे आपल्याला वेळेत पूर्ण करायचं, त्यामुळे थोडं कॉपरेट करा, थोडं सहकार्य करा ही विनंती असेल. ही विजेत्या संघात मॅच आहे, प्रेक्षकांना सांगू इच्छितो, कारण का या संघांमधून जो संघ जिंकणार आहे तो संघ थेट सुपर 8 ला पोहोचणार आहे. तो आजच्या दिवस क्रमांक 2 चा टॉपर संघ ठरणार आहे आणि जो संघ पराभूत होणार आहे त्या संघाला एक संधी उपलब्ध होणार आहे. शेवटच्या मॅच मध्ये तो संघ पुन्हा आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. डीजे ऑपरेटर प्ले करतील सुमित, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीचा ट्रान्स आणि आघाडीचे सलामीचे बॅटर मैदानात दाखल होतील. क्रिकेटची जान, क्रिकेटची शान, क्रिकेटचा अभिमान, झुंजार आणि दानशूर असे टेनिस बॉल क्रिकेट मधले वलयांकित नाव मैदान गाजवायला आले पहा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय श्री बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव. संगीत आपण ऐकतोय. डीचे ऑपरेटर आपल्या मनापासून आभार. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं एक विशेष सन्मान करतोय. महाराष्ट्र पोलीस चाकण पोलीस स्टेशनचे आदरणीय रोशन लोखंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान करण्यासाठी खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सन्मान होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी आदरणीय दत्ताभाऊ शिरोने यांना विनंती केली जाते. सुभाषभाऊ बिरदोडे आपल्याला विनंती केली जाते आणि कैलासभाऊ निखाडे, कैलास शेठ बोक्से आपल्याला विनंती करेल आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. आपल्या शुभास्ते चाकण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी लोखंडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मायाची प्रेमाचे गुप्तदार शाल, सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन आपण लोखंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं लोखंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती केला जाते आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सन्मान होते. मॅचला सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया पुन्हा एकदा आपण विशाल कालेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू उत्तम सर. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जाईल. त्यावरती एक सिंगल निश्चित पाहायला मिळते. खरतर 2 विजेता संघांदरम्यान ही महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघानं पहिल्या मॅच मध्ये इथे विजय प्राप्त केलाय, परंतु या मॅच मध्ये खरं तर पाहायचं कोणता संघ विजय होत या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरणार आहे. आणि त्यासाठी महत्वपूर्ण लढत एका बाजूने जर पाहायला गेलं तर दिशा स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये आरआर्स वॉरियर या 2 संघांदरम्यान ही लढत इथे पाहायला मिळते. या दरम्यान महेश नानगुडेच्या बॅटमधनं एक धमाकेदार फटका येतोय. वन बाउन्स पंच आपल्यापर्यंत निर्णय करत आहेत. 4 धावा, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. पहिलं महत्वपूर्ण षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय अक्षय तावरे, आयकॉन. गुंडाच्या ट्रॅक वरती महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये कमाल आणि धमाल करतोय. चौकारा पाठोपाठ खेळलाय. एक आसमानी फटका, षटकार, छेरान. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. ते पाहायला मिळत आहेत मुळशीचा डॉन बकासूर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल, पॉवरफुल, बॅक टू बॅक लागोपाठचा महेश नानगुडेच्या बॅटमन आलाय. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार.
सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महेश नानगुड्याचा आयकॉन त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काही कमालीची तड सुरुवात इथे संघाला करून दिलेली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तर आतापर्यंत लागोपाठचे 2 षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत. 17 धावा धाव फलकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन गोलंदाजच्या ट्रॅकवरती आहे. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय अक्षय तावरेवरती खूप मोठं आक्रमण. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूने महेश नानगुडे एका बाजूने अक्षय तावरे पाहायला मिळतोय. दोघांमध्ये एक चांगली लढाई इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये जे निश्चित पाहायला मिळते. खरं तर पहिल्या मॅच मध्ये महेश नानगुडेचा परफॉर्मन्स थोडासा खराब पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये तर पहिल्या चेंडूपासून निश्चित विध्वंसक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवले. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील पाहायला मिळेल. एक सिंगल धाव इथे आणि तिसऱ्या पंचांकडे इथे विचारणा केली जाईल. मला वाटतं ओव्हरस्टेपिंग इथे मात्र चेक केली जाईल आणि निश्चितच अजूनही पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खास करून महेश नानगुडेची बॅटिंग या षटकामध्ये अप्रतिम जी मात्र पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत शिवबा ट्रॉफी हाऊस आणि एमबी स्पोर्टचे ओनर सन्माननीय खेड तालुक्यातील एक सोने जाणते खेळाडू महेश उर्फ बापू चव्हाण, आदरणीय दत्ताभाऊ पवार आपण उपस्थित आहात. आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या. महेश शेठ चव्हाण आणि दत्ताभाऊ पवार आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. सर्वच मान्यवर आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे दिगंबर शेठ देवदरे आपण उपस्थित आहात. आपले स्वागत आहेत. आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती आणि स्थान आपण नवा ओ2 कॉम्बॉक्स. थँक्यू. तिसऱ्या पंचंकड इथे डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या स्पर्धेचं दुसरा पर्व खरं तर आपण दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहतोय आणि निश्चित 2 ताकदवान संघांदरम्यान खरं तर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. जो जिंकणार तो निश्चितच सुपर 8 मध्ये दाखल होणार या स्पर्धेच्या आणि त्यामुळे पराभूत संघाला अजून एक संधी असणार आहे. परंतु दोन्ही संघांना पहिल्या मॅच मध्ये विजय पाहिला तर हार मानायला कोणीही तयार नसणार आहे. त्यामुळं पाहायचं कोणता संघ एक दर्जेदार खेळ करत इथे मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल. तिसऱ्या पंच आपल्यापर्यंत निर्णय थोड्याच वेळामध्ये पोहोचवतील. ओ स्टेपिंग त्या ठिकाणी चेक केली जाते. पहिल्या षटकामध्ये अक्षय तावरेवरती खरं तर त्या षटकामध्ये खूप मोठं आक्रमण पाहायला मिळालं. महेश नानगुडेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि त्या पहिल्या मॅच मधील मॅचचा हिरो अमित राऊत संघनायक अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यानं पहिल्या मॅच मध्ये एक चांगला खेळ केला आणि तिथे संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलं. विजय मिळून देखील दिला, परंतु अजूनही तिसरे पंच निर्णय करतोय. इट्स अ फेअर बॉल फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. तर पहिलं षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकापर्यंत येत आहेत 18 धावा बिनबाद. आणि त्याचप्रमाणे उद्योजक आदरणीय नितीन शेठ सावंत या देखील मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आपण पाहिले तर मॅचकडे आपण जातोय. कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात विशाल कालेकर सरांना. ओटीयू पहिल्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 18 धाबा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तर महेश नानगुडे ऑन स्ट्राइक इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी प्रशांत उत्तेकर. यास 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 कडक नेत्रदीपक महेश नानगुडेच्या बॅटमधनं चेंडू पाठवलाय थेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावा धावफलकावर देत आहेत महेश नानगुडेच्या बॅटमधनं. सातत्यानं आपण पाहतो की
नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात आणि या दरम्यान देखील त्यानं तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. पुन्हा एकदा तयार इथे देखील कबर रिसर्च मध्ये या चेंडूवरती देखील 4 धावांची भर उमटवली आहे. महेश नानगुडे सेट ऑन फायर. चेंडू सीमा पार 4 धावा मिळतील. चौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत हॉटेल शिवमचे ओनर सन्माननीय रोहन अण्णा शेट्टी यांचं आगमन होतं. आपलं मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स इथे देखील पटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता परंतु टायमिंग होऊ शकलं नाही. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर अगोदरच्या मॅचचा म्हणतो मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी ठरला. ज्यानं पहिल्या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली तो गोलंदाज प्रशांत उच्चेकर. याच्यावरती खूप मोठं आक्रमण इथे मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू पाठवलाय ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 34 धावा धाव फलकावरती प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी बॅटिंग काय असं ते इथे महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि त्याची बॅटिंग पाहत निश्चितच प्रेक्षक राजा देखील आता मंत्रमुग्ध होतोय आणि सातत्यानं या फलंदाजासाठी ओळखला जातो महेश नानगुडे. एक विध्वंसक बॅटर. या दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तिथे धाव घेतली जाणार नाही. अमित राऊत संघटनेकडे तिथे मात्र टकार कळवलाय. अर्थातच या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नसेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 34 धावा धाव फलकावर येत आहेत. पॉवर प्लेचं एक महत्वपूर्ण षटक. दुसरा या दरम्यान इथे देखील पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा महेश नानगुडेनं घेतलाय. हा चेंडू देखील पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. पॉवर प्लेची 2 महत्वपूर्ण षटकं इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत आणि 38 धावा धाव फलकापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत कुठलाच प्रेक्षक राजा मला वाटत नाही की आता जागा सोडेल. कारण त्यानं पहिल्या 2 षटकांमध्ये काय कमालीची फटकेबाजी काय कमालीची सुरुवात केलेली आहे. येणारे अजूनही 4 षटकांमध्ये पाहायचंय किती धावा इथे मैदानाच्या आतमध्ये उभ्या केल्या जातील. खरं तर एक चांगलं टार्गेट सेट करायचंय आणि त्यासाठी पहिल्या 2 षटकांमध्ये महेश नानगुडेची खास करून बॅटिंग पाहायला मिळाली. दर्जेदार खेळ त्यानं मैदानाच्या आतमध्ये संपन्न केलाय. एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एक मोठी कामगिरी अर्थात बडा मॅच का बडा खिलाडी महेश नानगुडे या मॅच मध्ये कमाल आणि धमाल करताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकासाठी इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आमंत्रित केलंय धनंजय दुर्गुडेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला अमित राऊत संघनायक ऑनस्ट्राईक इथे पाहायला मिळतील. या दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्लोवर पण चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर गोलंदाजीतली अचूकता फार महत्त्वाची आहे. चांगल्या चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रस्थापित करावे लागतील. अचूक टप्प्यावरती मार हा गोलंदाजीत होणं फार गरजेचं असणार आहे. परंतु या दरम्यान अमित राऊतनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक के मस्तक के ऊपर दस्तक. चेंडू सीमा पार. धावा मिळतायत 6. येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगचे होते. आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स 44 धावा धाव फलकापर्यंत येते त्यांना पाहायला मिळतात. एका बाजूला महेश नानगुडेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तडवली. त्यानंतर संघनायक अमित राऊतनं देखील मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आता तीच कामगिरी करण्यास सुरुवात केलेली आहे. फलंदाजीला गिअर पहिल्या षटकापासून त्यानं शिफ्ट केला आणि पहिल्या षटकापासून आतापर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक इथे 3रा मार्गाचा आहे. 2.2 षटकांचा खेळ संपलाय आणि 44 धावा धाव फलकावरती आल्यात. या दरम्यान दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता
पंच निर्णय कळवतायत. व्हाईट बॉल, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजांवरती मोठमोठे फटके खेळल्यानंतर खरं तर गोलंदाजावरती एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर निर्माण केलं जातं आणि ते इथे पाहायला मिळालं. या दरम्यान फुल टॉल वसूल करतोय अमित राऊतच्या बॅटमधनं लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 51 धाबा धावफलकावरती दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव संघाच्या धावफलकावरती तब्बल 51 धाबा, अर्धशतक पूर्ण होतोय अवघ्या 2.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर. कुठल्याही गोलंदाजावरती इथे आणि प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक येतोय. मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू जरी कोणी आणून जर दिला तर इथे दिशा स्पोर्ट फाउंडेशन टीम मॅनेजमेंटच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे, नोंद घ्या. आणि आयोजकांकडनं देखील आगळ वेगळं पारितोषिक आहे. जर एका हातामध्ये झेल टिपला प्रेक्षक राजानं तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 2 हातामध्ये झेल टिपला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु झेल हा मैदानाच्या बाहेर टिपायचा आहे, ही महत्वाची बाब आहे. आणि मॅचच्या दिशेने आपण जातो. 51 धाबा धावफलकावर देत आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. प्रत्येक गोलंदाजांवरती खरं तर हे दोन्ही गोलंदाज तुटून पडलेत आणि खरं तर ती गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाने देखील पहिल्या मॅच मध्ये दर्जेदार खेळ संपन्न केलाय आणि त्या संघाच्या समोर एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पटका देखील खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. तिथे सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एका धावेला धावफलक पुढे जाईल. एकेरी दुहेरी धावा देखील फार महत्वाच्या आहेत. चौकार षटकार खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे आणि सातत्यानं आपण त्या दोन्ही फलंदाजाला, एका बाजूला महेश नानगुडे याचा आयकॉन त्या संघामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधनं कित्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये चौकार षटकारांच्या धावा ज्या येताना पाहायला मिळतात. परंतु एकेरी दुहेरी धावा देखील तितक्यात महत्वाच्या आहे आणि त्या इथे पाहायला मिळतात. 52 धावा धावफलकावर देत आहेत तर या षटकातील शेवटचा बॉल असेल. 52 धावा धावफलकावरती आल्यात. या दरम्यान कमालीचा अफलातून फटका महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये धमाल करताना पाहायला मिळतोय. चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पहिला डाव सुरू असताना संपली गेली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. खेड तालुका प्रीमियर लीग 2000दुसरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 क्रिकेटच्या स्पर्धेचं दुसरं पर्व आपण इथे संपन्न करतोय. या स्पर्धेचं एक देखणं बहारदार आयोजन आणि नियोजन करताना इथे पाहायला मिळतंय आणि दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना 2 विजेत्या संघांदरम्यान. एका बाजूने आपण पाहतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव संघ. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि RR वॉरियर्स चाकण या 2 संघांदरम्यान खरं तर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघानं पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केलेला आहे आणि इथे पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर टाकलेत. कोण जिंकणार आणि कोण सुपर 8 मध्ये पोहोचणार या प्रश्नाचं उत्तर निश्चित या मॅच मध्ये आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण इथे पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 साठी आमंत्रित केलंय RR वॉरियर्स चाकण संघाचा याचा आयकॉन त्या संघामध्ये खेळणारा अक्षय तावरे इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला संघनायक अमित राऊत ऑन स्ट्राईक आहेत. 58 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. या दरम्यान फुल टॉस चेंडू होता तिथे फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचे क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती राहत आहेत परंतु प्रयत्न अप्रतिम आहे. एफर्ट्स चांगले पाहायला मिळत आहेत. 2 धावा तर घेतल्या. तिसरीसाठी प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी इथे नकार कळवलेला आहे.
खरं तर क्रिकेटमध्ये समीकरण फार महत्वाचं असं की योग्य वेळी होकार योग्य वेळी नकार हे फार महत्वाचं असं आणि ते इथे पाहायला मिळालंय. 2 धावा येत आहेत, 60 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 षटकं ही जर पाहायला गेली तर बॅटिंग टीमच्या बाजूने पाहायला मिळाली. परंतु या येणाऱ्या 3 षटकांमध्ये पाहायचं कोणती बाजू ही मात्र कोणत्या संघाची जमेची असणार आहे. कारण की एका बाजू जर पाहायला गेलं तर बॅटिंग सेट खूप मोठी आहे. बॅटिंग टीमची जर पाहायला गेली तर दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव संघ इथे आपण पाहतोय अजूनपर्यंत एकही विकेट्स गमावलेली नाही. आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या उभी राहताना पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत 61 धावा धावफलकावरती आल्यात. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर अमित राऊत आणि महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये एक दमदार खेळी करताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इथे आयकॉन अक्षय तावरे देखील पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या दरम्यान ब्लॉक होल चेंडू चांगला चेंडू आहे. गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र इथे मैदानाच्या आतमध्ये वापरलं अक्षय तावरेनं आणि इथे मात्र या चेंडूवरती पूर्णपणे महेश नानगुडेला शांत ठेवलं. त्याला देखील खरं तर चांगल्या चेंडूला सन्मान दिलेला आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण हे पाहत असतो की खराब चेंडूचा समाचार घेतला जातो, चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातो आणि ते या चेंडूवरती समीकरण पाहायला मिळालं. चांगला चेंडू आहे. 3 चेंडूमध्ये अक्षय तावरेनं 3 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅक होतोय. हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख आहे. महेश नानगुडेसाठी लागोपाठचे 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू महेशनं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळलेत आणि 43 धावा त्याच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने अमित राऊत 8 बॉल 17 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान एक खराब चेंडू आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार. महेश नानगुडेच्या बॅटमधनं धावा मिळतील 6. येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 67 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 फलंदाजांना मला वाटतं हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर प्रीतम बारी यांना देखील 17 बॉलमध्ये 51 बनवल्या आणि त्यानंतर आकाश आगवणेनं कालच्या दिवसामध्ये देखील 18 बॉलमध्ये 52 बनवलेल्या आहेत. आणि इथे महेश नानगुडे आपण पाहतोय 15 बॉल आणि 49. या दरम्यान सर बॅटनं फटका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अर्धशतक पूर्ण करतोय क्षेत्ररक्षण खराब. 4 धावा मिळतील. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलकावरती इथे आपण जातो 71 धावा आणि महेश नानगुडेनं या स्पर्धेतील या पर्वातील सर्वात जलद सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी इथे पूर्ण करतोय. अर्थातच 71 धावांमध्ये त्याची देखील निश्चित जर पाहायला गेले तर खूप मोठी भागीदारी आहे आणि दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. पहिल्या 4 षटकांमध्ये तब्बल 71 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये कुठल्यात. उर्वरित पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटची 2 षटकं 12 बॉल अजून मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथमतः बॅटिंग मध्ये आहे. प्रथमतः बॅटिंग करतोय. फलंदाजी करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये धावांचा पाऊस पडला. परंतु मागच्या षटकामध्ये अक्षय तावरेनं थोडंसं कमबॅक करून दिलं. आता येणारे 12 चेंडू हे मात्र कोणत्या संघाच्या बाजूने असणार येणारा काळ आणि वेळ हे मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगून जातील. पाहायचंय कोणाला इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आमंत्रित केलं जाईल. महत्वपूर्ण मॅच आहे. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव विरोधामध्ये RR स्पोर्ट्स चाकण या 2 तगड्या संघांदरम्यान ही लढत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो जिंकणार तो या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल होणारा 3रा संघ असणार आहे. पराभूत संघाला आजच्या दिवसामध्ये अजून एक संधी असणार आहे. परंतु जर पहिल्या मॅच मध्ये जर विजय पाहिला तर इथे कोणीही हार पसंत करणार नाही. त्यामुळे जिंकायचं आहे आणि दोन्ही संघ ते प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. 71 धावा धावफलकावरती उभे राहत आहेत. विदाउट लॉस कमालीची पार्टनरशिप इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 साठी प्रशांत. या दरम्यान फटका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमित राऊतनं खरं तर या मॅच मध्ये पाहायला गेलं तर जास्तीत जास्त आहे की महेश नानगुडेसाठी दिलेली आहे. कारण की त्याच्या बॅटमधनं धावा येत आहेत आणि
जेव्हा जेव्हा महेश नानगुडेला स्ट्राईक मिळाली तेव्हा तेव्हा त्यानं ते संधीचं सोडं केलंय. चौकार षटकारामध्ये त्यानं ती डील केली आहे आणि निश्चित ती कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू ठेवलेली आहे. 72 धावा धाव फलकावरती. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत उत्तेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय षटक क्रमांक 5 मध्ये. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेले तर थोडासा तो मागडा ठरलाय, पण तो या षटकामध्ये तो कमबॅक करेल का? गोलंदाज प्रशांत उत्तेकर. या दरम्यान फटका खेळलाय, तिथे मात्र चेंडू पोहोचेल बल बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने इथे 76 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं आतापर्यंत या पर्वामध्ये जर पाहायला गेले तर सर्वोच्च धावसंख्या ही 99 धावसंख्येची पाहायला मिळाली. आणि इथे तो आकडा मोडीत काढला जाणार का? आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभा टाकलाय महेश नानगुडे, मुळशीचा डॉन. त्याच्या फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. छोटा पॅक बडा धमाका इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महेश नानगुडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजांवरती तुटून पडलाय. गोलंदाजांचा कर्दन काढतो मैदानाच्या आतमध्ये ठरतोय. 82 धावा धाव फलकावरती उभा राहत आहेत. एक कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार. या दरम्यान देखील फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. हा चेंडू देखील पोहोचेल मस्तक के ऊपर दस्तक. लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 88 धावा धाव फलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये महेश नानगुडेकडनं थोडीशी कामगिरी खराब राहिली, परंतु या मॅच मध्ये त्यानं ते दाखवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा षटकार. फलंदाजी आवडली असेल तर महेश नानगुडेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 94 धावा धाव फलकावर देताना पाहायला मिळत आहेत. 20 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय आणि 75 धावा महेश नानगुडेच्या बॅटमध्ये आल्यात. या दरम्यान स्लोवर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका जमिनीला समांतर खेळलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. धावफलक एका धावेच्या मध्येनं पुढे जाईल. षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 5 षटक इथे संपतायत विदाउट लॉस. धावफलकावरती दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघ बनवतोय. 95 धावा धावफलकावरती आल्यात. आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. 5 षटकं जमलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या पहिल्या इनिंग मधील 6 बॉल अर्थात अंतिम षटक इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तर यानंतरच्या मॅच साठी दोन्ही लुझर टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल टॉस साठी या. एका बाजूला अमोर गोरे कॅप्टन आणि प्रशांत भोईर दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तर शेवटचा आणि अंतिम षटकासाठी इथे गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये असतील. सौरभ जाधव यांना इथे आमंत्रित केलेला आहे. या दरम्यान महेशच्या बॅटमधनं चेंडू बंद बाउन्स. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळतील चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. आणि धावफलक जर पाहायला गेले तर 94 धावा इथे धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान बॅटनं फटका. पुन्हा एकदा महेश नानगुडे
आग बरसतोय त्याच्या बॅटमधनं धाब्याचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय. चौकारा पाठोपाठ आलाय षटकार 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. चौकारा पाठोपाठ इथे षटकार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर तब्बल शेवटचं आणि अंतिम षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना हे पाय विनंती आहे 12th मॅन अशा खेळाडूंना पाठवून द्या की ज्याला पूर्ण टीम स्क्वॉडची नावं माहित असणार आहे. पुन्हा एकदा महेश नानगुडे लागोपाठचा या षटकातील खेळतोय दुसरा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 111 धावा धावफलकावरती. एकशे 11 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा बॅटनं इथे देखील लागोपाठचा तिसरा षटकार महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव संघ आपण पाहतो 117 धावा. तर महेश नानगुडे 25 बॉल मध्ये 98 धावसंख्येवरती येऊन पोहोचलाय. या स्पर्धेतील शतकवीर तो मैदानाच्या आतमध्ये ठरणार का? महेश नानगुडे मुळशीचा डॉन 98 धावसंख्येवरती. या दरम्यान बॅटनं मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करताना पाहायला मिळेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. 2 धावा येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 2 मध्ये आपण पाहतोय शतक पूर्ण करतोय आयकॉन महेश नानगुडे. तर या शतकासाठी इथे अश्वजित उर्फ बंटी सोडवणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काही कमालीची बॅटिंग इथे महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. 119 धावा. या दरम्यान हलक्यातला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. जमिनीला समांतर असेल फटका देखील पाहायला मिळतोय. क्षेत्र थोडेसे दुर्बलते आहे. 1 धाव इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाईल पळून पूर्ण. आणि निश्चितच इथे आपण पाहतोय पहिली इनिंग पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. धाव फलकावरती आणि स्कोर कार्डवरती दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव संघ बनवतोय तब्बल 120 धावा. परंतु सर्व प्रेक्षक वर्गाला प्रेक्षक राजाला खेळाडूंना आणि सर्वांना विनंती करतो की महेश नानगुडेची खेळी आवडली असेल ना सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेमध्ये शतक तो मैदानाच्या आतमध्ये करतोय पूर्ण. कमालीची बॅटिंग देखील पाहायला मिळाली. महेश नानगुडेनं काही कमालीचा अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि तब्बल 26 बॉल मध्ये 100 धावा त्याला इथे पूर्ण केले आहेत. महेश नानगुडे विनंती आहे बॅटवरती करा आणि कळू द्या मुळशीचा डॉन आज खेड तालुक्यामध्ये येऊन एक धमाकेदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळली आहे. 26 चेंडू मध्ये 100 धावा तो पूर्ण करतोय. एक इनिंग एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव संघ आपण पाहतोय 120 धावा बनवतोय. तर 121 धाब्याचा बाण हे मात्र RR वॉरियर्स साकन संघाच्या समोर इथे मात्र उभं केलेलं आहे. पुढील मॅचचा टॉस साठी आपण करतो. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने इंजिनियर अमन कुमार यांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. महेश नानगुडे न करता ना भूतो ना भविष्य अशी बॅटिंग करता आज खेड तालुका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात इथे आपण पाहिलं तर करून दाखवलेलं आहे. आयकॉन म्हणून तो पहिल्या मॅच मध्ये थोडासा कमी पडला परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्यानं दोन्ही मॅचची भर इथे भरून काढली. या स्पर्धेतील रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत पहिलं शतक त्यानं या मैदानात ठोकलेलं आहे. आणि आतापर्यंत खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये कुणी शतक पूर्ण केलं नव्हतं आणि पहिलं शतक करण्याचा विक्रम हा महेश नानगुडेने केलाय. महेशची बॅटिंग आवडली असेल ना
तर क्रिकेटच्या प्रेक्षकांना विनंती एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात महेश नानगुडेसाठी. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या महेश नानगुडेसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. जुने जाणते खेळाडू राहुल सर खराबे यांच्या वतीनं, तर महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अश्वजित बंटी सोनवणे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपये 1500 रुपयांचं पारितोषिक आहे महेश नानगुडेसाठी. चला दिशा स्पोर्ट फाउंडेशन तुमचा ट्रान्स प्ले केला तो डीजे ऑपरेटरना विनंती आपण साकोडीचा ट्रान्स प्ले करायचंय. क्रिकेटची जान, क्रिकेटची शान, क्रिकेटचा अभिमान, झुंजार आणि दानशूर असे टेनिस बॉल क्रिकेट मधले वलयांकित नाव मैदान गाजवायला आले पहा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन, साकुर्डी चिखलगाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय श्री बाळासाहेब कडलग. दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग. दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन, साकुर्डी चिखलगाव. राहुल सर खराबींना विनंती केली आपण टॉस साठी यायचे. नगरसेवक राहुल दादा कांडगे आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचे. हॉटेल शिवमचे मालक रोहन अण्णा समशेट्टी आपल्याला विनंती केला ते आपण या आपले शुभास्ते आपण टॉस करतोय. सर्व मान्यवरांना विनंती आपण टॉस साठी यायचे. रोहन अण्णा शेट्टी आपण उपस्थित आहात. हॉटेल शिवमचे ओनर आपले शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. चला बॅटिंग करणारी टीम आपले बॅटर पाठवा. डीजे ऑपरेटर आपण RR स्पोर्ट चाकणचा ट्रान्स प्ले करा. स्पोर्ट फाउंडेशन श्री भानोबा क्रिकेट क्लब भानोबा चिकवाड या दोन संघात मॅच. टॉस जिंकला रासेकराचरने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले भानोबा चिकवाडी संघाला. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. एक मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग होईल की नाही आणि कोणता संघ सुपर 8 ला पात्र होईल या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय पार्टनर भूषण आवाजाचा पहाड. ऐकूया त्यानंतर प्रवीण गायकवाड सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. तर धन्यवाद उत्तम सावंत सर, धन्यवाद विशाल कालेकर सर. पहिले सत्र संपले, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते, परंतु नाव दनांतना पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालं महेश नानगुडे. सव्वीस चेंडू मध्ये खर तर महेश नानगुडेनं आज शतक बनवत एक विक्रम प्रस्थापित केला. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये
दमदार आणि शानदार पूर्णपणे शतक आपण पाहिलं. आणि या प्रत्युत्तरा दाखल खरं तर कुणाल खोंड, मी सांगितलं की या खेळाडूच्या नावावरती देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक शतकं आहेत. आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये उभं राहून धावा बनवायला लागतील कुणाल खोंडला आणि साथ देत आहेत अजय राजपूत. RR वॉरियर चाकण हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना बॉलर तयार. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय, चेंडूला दिली आहे दिशा, चेंडू पार करतोय सीमारेषा, खणखणीत चौकार कुणाल खोंडच्या बॅट मधून. अमित राऊत हे महत्वपूर्ण षटक टाकत असताना चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 5 धावा धावफलकावरती बिनबाद आपण पाहतोय. 34 चेंडू 116 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कुणाल करतोय धमाल, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलं, आउट ऑफ दी पार्क, बिग सिक्सर. जलवा कुणाल खोंडचा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. विकेट. सचिन बर्गे आज खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे, काल देखील उपस्थित होते. उद्या मैदानावरती इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. लिजेंड खेळाडू, सातत्यानं अतिशय दमदार आणि शानदार खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आमचे केतन वाळून सर या ठिकाणी उपस्थित आहे. कालच त्यांचा नंबर मी ट्राय करत होतो. आंबेठाण या ठिकाणी स्थित आहेत, परंतु मूळचे मुक्काम पोस्ट खोडद, तालुका जुन्नर, आणि खोडद गावचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये फार मोठं आहे. आदरणीय स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांनी खरं तर शेवटचं समालोचन कोणत्या ग्राउंडवरती केलं असेल, आणि त्यावेळेस बाळासाहेब शेवणे अकॅडमी चाकण संघच खेळत होता. सचिन बर्गे, किरणदादा कडक, अमर गोरे आणि सगळे खेळाडू खरं तर त्या ठिकाणी खेळत होते. आज खास खोडदवरून केतन वाळून सर उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत असेल. 11 रन या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलून दिलं, प्राप्त केली जाते ती सिंगल. टोटल वरती नजर टाकली तर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 31 चेंडू शेवटचे शिल्लक, 109 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. या ठिकाणी एक बक्षीस येते. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये प्रथमतःच महेश नानगुडे आपण पाहिलं तरी स्पर्धा खेळण्यासाठी आला. तो नुसता आला नाही तर त्यानं शतक बनवलं आणि शतकवीर बनतो. त्यासाठी त्यांच्या टीमचे ओनर आदरणीय दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे संघमालक, दिशा उद्योग समाजाचे सर्व आदरणीय बाळासाहेब चिकडलक साहेब त्यांच्या वतीनं महेश नानगुडेच्या शतकसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. पहिलं मार्गस्थ आता 13 धावा, माफ करा, पहिल्या षटकाची समाप्ती 13 धावा, 30 चेंडू, 108 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. खरं तर हा मुकाबला संघर्षमय आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याचा दिवस देखील तितकाच महत्वाचा आहे. तीस चेंडू, 108 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्षाशिवाय यशाची किंमत खरं तर कळत नाही. संघर्ष जितका मोठा असतो, विजय तितका शानदार साजरा केला जातो. आणि या क्षमता एक RR वॉरियर चाकण संघामध्ये देखील एक मॅच या टीमनं देखील जिंकली आहे. आणि आता जिंकणारी टीम ही सुपर 8 मध्ये
खरं तर जाऊन दाखल होईल. ती टीम कोणती याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. सुहास पवार हे महत्वाचं षटक हाताळत असताना 30 चेंडू 108 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फ्लड लाईट मध्ये प्रकाश झोतात ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना संकटाशी भिडणं म्हणजे खरा संघर्ष. आणि क्रिकेटमध्ये क्रिकेट हा खेळ मी सांगितलं अनिश्चितेने पुरेपूर भरलेला खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे. कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. टोटलवरती नजर टाकली तर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 29 चेंडू जिंकण्यासाठी 107 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती तर सिंगल आली आहे. शेवटचे 29 चेंडू 107 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आज महेश नानगुडेचा बोलबाला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पोहोचला. 26 चेंडूमध्ये शानदार शतक त्याने या क्रीडांगणावरती पूर्ण केलं. हा तर एक इतिहास राहील. उच्चस्तरीय आयोजन आहे आणि या अशा आयोजनामध्ये खरं तर हे दमदार शतक महेश नानगुडेनं पूर्ण केलं. ऐतिहासिक मैदान, स्मार्ट विलेज, आंबेठाण गाव आणि या ठिकाणी मात्र हे शतक महेश नानगुडेच्या नावावरती खरे तर नोंदवलं गेलं. काही काही रेकॉर्ड खूप महत्वाचे असतात. हे रेकॉर्ड खरं तर राहील महेश नानगुडेच्या नावावरती शतक पूर्ण करण्याचं. यावेळेला पिकअप केला लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440 चा झटका अजय राजपूतच्या बॅट मधून षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. अक्षय राजपूत आता मात्र अटॅकिंग माइंड न त्या ठिकाणी तुटून पडला गोलंदाजावरती. यावेळेला शॉर्ट स्टॉपला चेंडूला अडवलं जाईल. टोटल वरती नजर टाकली तर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1.4 षटकाचा खेळ संपला. गिअर चेंज करणं खूप महत्वाचं असेल कारण की एका बाजूला भला मोठा धावांचा डोंगर उभा आहे. अशा वेळेला मात्र आक्रमकता, स्फोटकता, दाहकता या गोष्टींना फार मोठं महत्व प्राप्त होईल. परफेक्ट गॅप आहे बिटवीन द गॅप. चेंडू सुसाट सीमारेषा पार फरार खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे या ठिकाणी उपस्थित होत आहेत याच नगरीचे सुपुत्र आणि लक्ष बैलाचे मालक, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, हिंदकेसरी फायनल सम्राट आदरणीय प्रणयदादा संतोष मांडेकर यांचे शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या निमित्ताने हेमंतची मांडेकर, रवीची पापळ, अमोलची खोंडगे, योगेश शेठ चव्हाण आपण उपस्थित आहात. आपलं मनापासून स्वागत आहे. ॲडव्होकेट कुमार शेठ खराबी, अभिषेक शेठ खराबी, सुनील शेठ कंटीकर, मयूर शेठ बोरकर या सर्व मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो. आपल्याला विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 24 चेंडू 95 धावांची गरज. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. संकटाशी भिडणं म्हणजे खरा संघर्ष. आपण पाहिलं क्रिकेटमध्ये एक अनिश्चित अशी धावसंख्या कोणतीच नाहीये. क्रिकेट मात्र अनिश्चितेने पुरेपूर भरलेला खेळ आहे. हे लक्ष कुणी पार करू शकणार नाही असं कुणी सांगू शकत नाही. सगळ्यांना इतिहास माहीत आहे. ऑस्ट्रेलियानं 434 बनवल्या होत्या आणि त्याच्या बदल्यात दक्षिण आफ्रिकेनं 438 बनवलेल्या आहेत. हा स्पर्धेतील सर्वोच्च स्कोअर आहे. परंतु एका बाजूला RR वॉरियर चाकण हा संघ देखील मजबूत बांधणी केलेला संघ आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तो लढताना आपल्याला पाहायला मिळेल, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर अजय राजपूत. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळला वाईडिश लॉंग ऑनला आणि मैदानाच्या बाहेर मात्र झेल झालाय. कुलदीप दायबर होते त्या ठिकाणी. परंतु आता मला माहित नाही खेळाडूंसाठी पारितोषिक आहे की नाही. खेळाडूंसाठी पारितोषिक नाही, फक्त प्रेक्षकांसाठी पारितोषिक असेल मैदानाच्या बाहेर झेल टिपणाऱ्या. 32 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलून दिलं. डीपला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. टोटल वरती नजर टाकली तर 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
22 चेंडू आणि तब्बल 88 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मजा येईल या सामन्यामध्ये शेवटपर्यंत, कारण की सुशांत भोईर या अगोदरच्या मॅच मध्ये त्याची बॅट तळपली होती. तोच खेळ करावा लागेल, त्याच अंदाजामध्ये फलंदाजी करावी लागेल सुशांत भोईरला, अजय राजपूतला. अमित राऊत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय शतरक्षक चेंडूच्या खाली. चांगले एफर्ट पाहायला मिळाले, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धावांसाठीची धावाधाव खरं तर चालू आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत शिंदेनगरीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, हिंद केसरी फायनल सम्राट सन्मान्य कावरमन्ना मेंढे यांचे शुभागमन. आपलं स्वागत आहे. ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी बॉलबॉक्सचं सौजन्य केले शिंदेनगरीचे उद्योजक आदरणीय हिरामन शेठ केंदळे यांच्या ठिकाणी शुभागमन. आपलं स्वागत आहेत. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय शिंदेनगरीचे माझे आदर्श उपसरपंच राहुल शेठ पानमन यांचे शुभागमन. आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला हा फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु आता शतरक्षक चेंडू पासून खूप दूर पाहायला मिळाला. टोटल वरती नजर टाकली तर धावा 36, 20 चेंडू 85 धावांची गरज. महावीर काका नलावडे क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. सातत्यानं सामन्यांचा आनंद घेत असतात, खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात आणि ते देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय महावीर काका नलावडे यांचं हार्दिक स्वागत असेल खेड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि या महेश नानगुडे याच्या खेळाचं त्यांनी तोंड भरून कौतुक खरं तर केले आणि पुढच्या सामन्यांसाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. या खेड तालुका प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 37 वरती. शेवटचे 19 चेंडू 84 धावांची गरज. संघ मालक कौस्तुभ कडलक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू जो अडवला. खरं तर प्रत्येकासाठी ही क्रिकेटची स्पर्धा पर्वणी ठरली आहे. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळला बिटवीन द गॅप. चेंडू सुसाट लाईक ॲज अ एरो. धनुष्यातून बाण सुटावा तसा वेगवान फटका सीमारेषा पार येतोय. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 18 चेंडू 80 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 41 आल्यात. 18 चेंडू मध्ये तब्बल 80 बनवायच्यात. त्यामुळं गेअर चेंज करणं खूप गरजेचं असेल. गेअरच्या बाबतीत म्हटलंय चाहे जिंदगी हो या क्रिकेट, जीतते वही है जो सही वक्त पर गेअर चेंज करते. मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज उभे आहेत, खरं तर क्षमता आहे त्यांच्यामध्ये लढण्याची, संघर्ष करण्याची आणि विजय खेचून आणण्याची. परंतु आता उर्वरित 3 षटकांमध्ये शेवटपर्यंत संघासाठी लढावं लागेल. यश तुमचंच असतं ज्यावेळेस तुम्ही संघर्ष करता. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आणि तो अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करावा लागेल. RR ऑरियर चाकण संघाला क्षमता आहे सुशांत भोईर मध्ये, क्षमता आहे अजय राजपूत मध्ये. 9 चेंडू 21 वरती अजय खेळताना पाहायला मिळतोय. एक्केचाळीस एका गड्याच्या मोबदल्यात सुहास पवार बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉल 80. यावेळेला आपण पाहतोय अपरकट खेळला. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. या ठिकाणी व्यासपीठ होती ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय खेड तालुका प्रीमियर लीगच्या निमित्तानं. रासे काडाचीवाडी संघाचे संघमालक युवा उद्योजक आदरणीय विशालभाऊ कड आणि युवा उद्योजक आदरणीय चिवनप्पा केदारी आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. ओ टू कॉम्बॉक्स. मनात जिद्द असेल तर अशक्य गोष्टी शक्य करता येतात. जिद्दी माणूस कधी हारत नाही, तो काहीतरी नेहमी शिकत असतो आणि जिद्द हीच खरी यशाची ताकद आहे. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल अजय राजपूतला, लढावं लागेल सुशांत भोईरला. यावेळेला अगदी आपण पाहतोय आणखीन एका निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुहास पवार हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना षटक क्रमांक 4. शेवटचे 15 चेंडू 76 धावांची गरज. ओ एक्सप्रेस बॉल तेज तर्रार चेंडू बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. मेहनतीला जिद्दीची जोड मिळाली
तर खऱ्या अर्थानं इतिहास घडतो आणि इतिहास घडवण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दौंड धावा, अर्धशतक पूर्ण झाले. गणेश वाडेकर यांच्या जशा हालचाली पाहायला मिळतात, पुढचं षटक टाकतात का, फार मोठं प्रश्नचिन्ह नक्कीच समोर आहे. बरंचसं क्रिकेट गणेश वाडेकर यांनी देखील खेड तालुक्यातून खेळून काढलं. त्यांना देखील इन ऍक्शन आपण पाहतोय. टोटलवरती नजर टाकली, धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता एकूण धावा 55, 12 बॉल 66 ची गरज. किरणदादा कड त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार खरं तर अफाट परिश्रम मेहनत घेत आहेत. मी सांगितलं आयोजन केव्हा प्रभावी होतं, आयोजन करणारा खेळणारा असला तर आयोजन प्रभावी होतं. बरंचसं क्रिकेट आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलं. म्हणजे माझ्या समालोचनाची सुरुवात होती मला वाटतं 2009-10 आणि त्यावेळेला किरणदादा कड, सचिन बर्गे अँड कंपनी खरं तर अनेक मैदानावरती विजेतेपद, बाळासाहेब शिवणे अकॅडमी चाकण म्हटलं की अनेक मैदानावरती विजेतेपद या संघानं मात्र जे मिळवलं. आणि अगदी आपण पाहतोय स्वतः आयोजन कमिटीमध्ये किरणदादा कड आहेत, त्यांचे सगळे सहकारी अफाट परिश्रम मेहनत घेत आहेत आणि ही सुंदर स्पर्धा तुमच्या समोर ठेवली आहे. 12 चेंडू 66 धावांची गरज, 55 वरती एक गडी बाद आहे. पायचं षटक कुणाच्या हातात सोपवलं जातंय आणि या बॉलिंग ट्रॅक वरती गणेश वाडेकर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, सातत्यानं आजूबाजूचे 4 ते 5 तालुक्यांमध्ये क्रिकेट खेळलं गणेश वाडेकर आणि त्यांचा खेळ देखील मी जवळून पाहिला. त्यांचं अष्टपैलुत्व खरं तर कौतुकास्पद आहे. अप्रतिम कामगिरी अनेक मैदानावरती गणेश वाडेकर यांची देखील राहिलेली आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे धाव मिळणार नाहीये. टोटलवरती नजर टाकली तर 55 धावा धावफलकावरती. सुशांत भोईर 6 चेंडू 8 वरती थोडासा सूर गवसताना पाहायला मिळत नाहीये. जर तुमच्या समोर एवढी मोठी विशाल धावसंख्या आहे तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण करणंच गरजेचं आहे. 11 बॉल 66 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. RR वॉरियर चाकण फलंदाजी करत असताना यावेळेला आक्रमण, प्रचंड मोठं आक्रमण, आसमान दाखवलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गगनाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दौंडे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 10 चेंडू 60 धावांची गरज. यावेळेला संधी प्राप्त झाली आहे. चेंडू निसटतोय, सटकतोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून आणि त्यानंतर मात्र दुहेरी धाव पूर्ण केली जाईल. शेवटचे 9 चेंडू 58 धावांची गरज. RR वॉरियर चाकण फलंदाजी करत असताना दिशा स्पोर्ट फाउंडेशन आज खरं तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या या संघानं बनवली. लक्षवेधी कामगिरी खरं तर राहिली. सन्माननीय बाळासाहेब कडलक साहेब यांची टीम सर्वप्रथम फलंदाजी करत असताना धावांचा प्रचंड मोठा उच्चांक त्यांनी उभा केला. नऊ चेंडू 58 धावांची गरज. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. ही आली अवंतर. चौकार चौकार. आता 8 चेंडू आणि 54 धावांची गरज. 67 वरती एक गडी बाद. खास या स्पर्धेचं मुळशीवरतून सिकंदरभाऊ भोसले आणि त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत आहे. त्यांच्या वतीनं महेश नानगुडेनं जे शतक पूर्ण केले त्यासाठी सिकंदर भोसले लवळे यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस महेश नानगुडेसाठी ऑनलाईन गुगल पे. खर तर मुळशी तालुक्यातील खेळाडू आहे, परंतु आज प्रत्येकाचा लाडका झालाय महेश नानगुडे. आणि या महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय महेश नानगुडे. काय जबरदस्त शतक ठोकलं. 26 चेंडू मध्ये शतक पूर्ण केलं. 27 चेंडू मध्ये 101 धावा बनवल्या.
महेश नानगुडेनं धो बरसला असतो. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. आकाशाच्या वेध चेंडूने घेतले येतात. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय आणि चेंडू होतोय सीमारेषा पार. येईल शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 6 चेंडू आणि 50 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 71 वरती एक गडी बाद. मॅच मधले रंग हळूहळू निघून चाललेत, परंतु एक वाक्य आहे, जब भी कठिनाई आती है तर कठिनाई को बताओ कि तुम कितने कठिन हो. जब भी कठिनाई आती है तो कठिनाई को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो. 71 वरती एक गडी बाद. शेवटचं षटक हातामध्ये आणि या बॉलिंग ट्रॅक वरती यश. सचिन बर्गे यांचे पुतणे आहेत. अगदी आपण पाहतोय यश. घरातून धडे मिळणं खूप महत्वाचं असतं क्रिकेटचे, आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यश हे षटक टाकत असताना यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. परंतु आता बॉल्स आणि रन्स तफावत मोठी वाढली आहे. शेवटचे 5 चेंडू तब्बल 46 धावांची गरज. यानंतर जे बॅटल होणार आहे खऱ्या अर्थानं 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. रासे कडाची वाडी आणि कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी या 2 टीमच्या दरम्यान सामना क्रिकेट रसिकांना यानंतर पाहायला मिळेल. सातत्य खूप महत्वाचं असेल. आता या पुढच्या मॅच मध्ये विकेट आली आहे. या मॅच मधून विजयी होणारा संघ सुपर 8 गाठेल. परंतु ज्या 2 मॅच राहतील, खरं तर दोन्ही मॅच जिंकल्यानंतरच तुम्हाला आजची सुपर 8 गाठता येईल. पराजित होणारी टीम कॉलबॅकला जातील. त्यामुळं खूप महत्वाच्या मॅचेस यानंतरच्या 2 क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 46 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यश बर्गे महत्वाचं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु चांगलं कमबॅक त्यानं केलं. दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली. हाफ ट्रॅकर आणि थोडीशी खरं तर भरकटणारी गोलंदाजी. वाईड +4. मित्रांनो, सामना संपलेला नाहीये. अवांतर धावा काहीही करू शकतात. हे सातत्यानं क्रिकेटमध्ये आपण पाहत आलेलो आहे. 80 धावा धावफलकावरती. 4 बॉल 41 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चौकार येतोय. 4 रन. जरी मी बोलत असलो मध्ये ट्रान्स वाजवायच्या बिंदास, तर ऑपरेटर ट्रान्स वाजणं खूप गरजेचं आहे. कारण की खरं तर ट्रान्स सौजन्य देणारे देखील आमचे दाते आहेत आणि त्यांचा उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय खणखणीत चौकारासाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीसी ठिकाणी उपस्थित होत आहेत उद्योगनगरी बांबोलीचे सरपंच सन्मान्य भरत शेठ लांडगे, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट जीवन शेठ राऊत. आपण उपस्थित झालात, आपलं स्वागत आहे. विनंती, आपण व्यासपीठ होती या सरपंच खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केली ते आपण व्यासपीठ होती आणि स्थान आपण हवा. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. चौकार येईल. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. एक चेंडू तब्बल 28 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणि याच बरोबर सामना संपला. सुपर 8 मध्ये
जाऊन दाखल होणारी आजच्या रात्रीतील पहिली टीम दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव, सन्माननीय बाळासाहेब कडलक यांच्या मालकीची दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव. Premier League